हेच उत्तर देतो की तुमची फ्लाईट 10 वाजता. हा हे कॉल सेंटर झालं. फक्त त्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे त्याला अमेरिकन ऍक्सेंट शिकवावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नावं बदललं तर सुलभा म्हणजे सुझी होते वगैरे असं सगळं होतं. पण त्यामुळे त्या तिकडल्या माणसाला कळत नाही कोण उत्तर देते. हे झालं कॉल सेंटर. बीपीओ मध्ये तुम्हाला थोडी बिझनेसची माहिती असावी लागते. तुम्ही सगळे जे अकाउंट्स वगैरे झालेली मुलं आहात त्या सगळ्यांना बीपीओ अकाउंट्स आता चिकार वाढणार आहे आणि बीपीओ मध्ये बऱ्याच संधी आहेत. पण बीपीओ आणि कॉल सेंटरमध्ये फरक हा की बीपीओ मध्ये तुम्हाला त्या बिझनेसची माहिती थोडीफार असावी लागते. केपीओ म्हणजे आणखीन वरचा प्रकार झाला. पण बीपीओची माहिती सांगतो कारण बीपीओ मध्ये चिकार जास्त आता संधी उपलब्ध होणार आहेत, होत आहेत. उदाहरण एक फक्त देऊन सांगतो. समजा अमेरिकेत इन्शुरन्स एक कंपनी आहे. इन्शुरन्सचे नियम असतात ते फार अमानुष असतात असं माझं नेहमी म्हणणं असतं की तुमचा डावा हात अपघातात गेला की तुम्हाला $4,000 मिळतील, उजवा हात गेला की $5,000 मिळतील अपघातात, असं त्याचे काहीतरी नियम. आता ते समजा आणि त्या नियमामध्ये सुद्धा असतं की समजा दारू पिऊन समजा गाडी चालवत असाल तर मिळणार नाही पैसे वगैरे असं सगळं. तर आता तिथे एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्याला पैसे किती इन्शुरन्स कंपनीने द्यायचे हे ठरवण्याकरता असे बरीच एजंट मंडळी असतात आणि त्या ऍक्सिडेंट झाला की त्यांना इन्शुरन्स पॉलिसी लागते किंवा काय 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 ऍग्री झालेले. त्यानंतर खरोखर ऍक्सिडेंट झाला त्याचं डिटेल्स लागतात. हॉस्पिटलकडनं त्याचा कुठला हात कापला गेला ह्याचं प्रूफ लागतं. तो दारू पिऊन चालवत होता की हे सगळं लागतं आणि हे सगळं ठरवल्यानंतर तो जो मनुष्य असतो तो मनुष्य सांगतो की बाबा पॉलिसी स्टडी करून म्हणजे त्याला इन्शुरन्सची माहिती असावी लागते. मग तो सांगतो की ह्याला $5,000 द्यावे. शेवटी इन्शुरन्स कंपनी पैसे देतच नाही हा वेगळा मुद्दा. पण मुख्य म्हणजे हे सगळं सजेस्ट करण्याकरता शेकडो हजारो प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचे हजारो असे एजंट तिकडे बसलेले असतात. मग आमचे टीसीएस विप्रो इन्फोसिस पुन्हा गेले म्हणजे की तिकडे कशाला माणसं बसायला पाहिजे. आम्ही पुण्याला बसतो होतो पण आम्हाला तुमच्या इन्शुरन्सचे नियम आम्हाला तुम्ही मात्र शिकवा. मग त्या इन्शुरन्सचं थोडंफार ट्रेनिंग दिलं की मग ही मंडळी पुणे चेन्नई सगळीकडे बसतात आणि तिकडनं ऍक्सिडेंट झालेल्या सगळ्या पॉलिसी डाउनलोड करता येतात आपल्याला ईमेलनी. तिकडनं हॉस्पिटलचे सगळे रेकॉर्ड डिजिटली आपल्याला इकडे आणता येतात आणि तिकडनं सगळं. आणि मग जे तिकडे बिझनेस रूल्स म्हणतो आम्ही त्याला, हे बिझनेस रूल्स तिकडे जे अमेरिकेत लावले असते तेच आम्ही इकडे लावतो पण त्याला इन्शुरन्सची माहिती लागते. तसंच बँकिंगचे जे काही बीपीओज आहेत त्यांना बँकिंगची माहिती लागते. एअरलाईन्सचे जे बीपीओज आहेत त्यांना एअरलाईन कसं चालतं पण त्याला फार हे कॉम्प्लिकेटेड नसतं. मला तेच सांगायचं तुम्हाला की एअरलाईन्स किंवा बँकिंगचे रिकन्सिलिएशनचे जे काही जॉब्स असतात इथे बीपीओज मध्ये चालतात किंवा अनेक तऱ्हेचे इन्शुरन्स आणि हे वाढणार आहेत पुढे, चिकार वाढणार आहे. आज अमेरिकेतल्या काही ठिकाणाहून ते चालू झाले पण युरोप आणि इतर अनेक ठिकाणाहून ते पुढच्या काही 5, 10, 15, 20 वर्षात हे वाढणार आहे. पण त्याकरता जे ज्ञान लागतं ते अकाउंटिंगच्या कुठल्याही माणसाला आज घेणं शक्य असतं. मग घोडं कुठे अडतं ते मी आता पुढच्या 4-5 मिनिटात सांगणार. याचा अर्थ प्रत्येकाला उद्या नोकरी मिळेल अशातला भाग नाही. अजून इकॉनॉमीचा बराच संबंध अनएम्प्लॉयमेंटची मी त्याच्याशी काही जास्त चर्चा करू इच्छित नाही. पण उद्याच्या जगात या सगळ्या संधी मात्र नक्की उपलब्ध होणार आहेत. आज जे अनेक अगदी हिस्ट्री केलेलं असेल तरी ही संधी उपलब्ध होऊ शकते. पण घोडं कुठे अडतं? घोडं माझ्या मते 3-4 ठिकाणी अडतं. एक म्हणजे पर्सनॅलिटी. आज मी म्हणजे तुम्हाला सांगतो आज मी अमेरिकेला साधारण माझ्या आयुष्यामध्ये एक हजारो माणसांना पाठवलं. मी 5 कंपन्यांचा सीईओ असल्यामुळे मला ते पाप करावं लागलं. हजारो माणसांना अमेरिकेला पाठवलं. त्या किंवा अमेरिकेला पाठवणं हा दुय्यम मुद्दा झाला. कुठे तुम्ही काम करता आणि कुठल्या देशात ते मला फार महत्वाचं वाटत नाही. प्रश्न काय की तुम्ही जर का तुमची पर्सनॅलिटी आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये मी कम्युनिकेशन स्किल, तुमचं टीम वर्क, तुमचं हसतमुख असणं, ह्युमरस असणं. म्हणजे एखादा मनुष्य अतिशय एकलकोंडा असेल, एखादा मनुष्य कोणाशी बोलत नसेल किंवा गर्विष्ठ असेल, तो टीम वर्क सगळ्यांची सामावून घेत नसेल, चांगला लिसनर नसेल, गुड लिसनर हा एक फार मोठा प्रकार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजा एखाद्या माणसाकडे नसतील. मी इंटरव्ह्यू घेताना समजा टेक्निकली तो 9 जर का असेल पण पर्सनॅलिटीमध्ये जर का 5 असेल आणि दुसरा मनुष्य टेक्निकली 8 असेल किंवा 7.5 असेल पण पर्सनॅलिटीमध्ये 9 असेल तर मी दुसऱ्या माणसाला सिलेक्ट करीन. हे लक्षात ठेवा. मी 3000% लक्षात ठेवा. आतापर्यंत मी केले सगळ्या कंपन्या तेच करतात. ह्याचं कारण असं, कोणीतरी मला प्रश्न विचारला की R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये असं एकलकोंडा मनुष्य पण प्रचंड हुशार असलेला तुम्हाला चालणार नाही का? तर मला चालत नाही.
त्याचं कारण असं की आजची रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुद्धा आज कोलॅबोरेटिव्ह आणि ही संबंध एकत्र करणे ही गोष्ट आहे. कुठल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये बघा, आज ते न्यूटन बागेत बसलेल्यावरनं फळ पडलं आणि त्याला गुरुत्वाकर्षण, आता गेले ते दिवस. आज मी माझ्या ओळखीचे TIFमध्ये, MIT आणि हार्वर्डमध्ये अनेक लोक आहेत. मी नेहमी दर महिन्याला मला जावं लागेल अमेरिकेला, मी दरवेळी भेटायचो. तर मी आज काहीतरी जे करतोय ते उद्या स्वित्झर्लंडमध्ये दुसरा मनुष्य करतोय त्याच्यावर बेस, तिसरा मनुष्य स्पेनमध्ये काहीतरी करतो, चौथा ऑस्ट्रेलिया. हे आता इंटरनेटमध्ये सगळं कोलॅबोरेटिव्ह आहे. त्यांना एकमेकांची सातत्याने संवाद साधून करावं लागतं. कुठल्याही फार्मास्युटिकल किंवा कुठल्याही कंपनीतला R&D जो चालतो तो सगळं एकत्र बसून चालतो. खोलीत बसून मला एकदम ब्रेन वेव्ह आली मी आता काही शोध लावला असं होत नाही. तर इव्हन R&D मध्ये सुद्धा तुम्हाला टीमवर्कची गरज असते. तर साध्या बिझनेसमध्ये आम्ही जेव्हा प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स डिझाईन आणि अनालिसिस करायचो, मोठमोठे प्रोजेक्ट करायचो, तिथे तर ते टीम वर्कच लागतं. तेव्हा एक मनुष्य जो काही एकलकोंडा असेल, गर्विष्ठ असेल, कम्युनिकेटिव्ह नसेल, तो बोलणार नसेल की मी माझा तर तो मनुष्य सक्सेसफुल होत नाही आजच्या बिझनेसमध्ये आणि माणसं सिलेक्ट करत नाही. त्याचा अर्थ तुम्ही भयंकर बोलावं का? जेव्हा ग्रुप डिस्कशन असतं ना, आम्ही जेव्हा ग्रुप डिस्कशन घ्यायचो तेव्हा नेहमी ऑब्झर्व करायचो. काही माणसं मुद्दामून आपली पर्सनॅलिटी दाखवण्याकरता प्रचंड मोठमोठ्या भराभर बोलायचे, त्यांना आम्ही बात करायचो आणि जास्त अग्रेसिव्ह मुद्दामून बोल. काही माणसं अगदीच बोलायची नाही. वेळेस काही माणसं त्या सगळ्यांची टर्न नीट ऐकायचे, गुड लिसनर, चांगलं, आणि त्यांना जो वेळ मिळेल त्या वेळात अतिशय लॉजिकल, थोड्या वेळात जेवढं मांडायचं ते फोर्सफुल, पोलाइटली पण फोर्सफुल आणि बरोबर त्या वेळात ते मांडायचं. मला वाटतं तो विनर असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी दुसरी गोष्ट, आता इंग्रजीविषयी बोललं गेलं, इंग्रजी ही अतिशय महत्वाची आहे. ह्याचं कारण अनफॉर्च्युनेटली आपल्या ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. आता अमेरिका इंडिरेक्टली सगळ्या जगावर राज्य करते. त्यामुळे आणि आपला एक्सपोर्ट किंवा आपले सगळा जो व्यवहार आहे तो इंग्रजी बोलणाऱ्या राष्ट्रांची सगळ्यात जास्त आहे. निदान सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सच्या बाबतीत तरी मी म्हणू शकतो. अर्थात मुंबई म्युन्सिपॅलिटीत काही असे अनेक जॉब्स असतील की ज्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीची गरज लागणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की सरकारी नोकरीतल्या प्रत्येकाला, कुठल्याही महाराष्ट्रातल्या सरकारी नोकरीतल्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे असं मला वाटतं आणि मराठीतूनच व्यवहार झाला पाहिजे या मताचं मी आहे. मला मराठीचा प्रचंड अभिमान आहे. मी माझं सगळं पुढचं लिखाण आहे मराठीत करणार आहे मी जाहीर केलेलं आहे आतापर्यंत. माझी इंग्रजी 300 ते 800 पानी पुस्तकं जगभर आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरली जातात, पण मला ह्याच्या पुढचं लिखाण पूर्ण करायचंय. आणि मला स्वतःला असं वाटतं, मी IITत जेव्हा होतो त्यावेळेला मला मेस टेबलवरती एका कोणीतरी इंग्लिशवरून माझा अपमान केला. माझं सगळं शिक्षण मराठी मीडियममधनं झालं, पण मला इंटेलेक्च्युअली कुणी असं काही म्हणलेलं मला फार जरा त्रास होत होता. म्हणजे बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला IITत 32वा वगैरे असं सगळं असल्यामुळे मला जरा गर्वच होतं की आपण, आणि कोणीतरी अमुक येत नाही म्हणलं. पुढचे 8 महिने मी फक्त इंग्रजी केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मग त्यातली इटिमॉलॉजी, त्यातली रूट्स, इटिमॉलॉजी रूट्स म्हणतो, फोनेटिक्स, उच्चारशास्त्र, इंग्लिश लँग्वेजचा इतिहास, इंग्लिश लिटरेचर, आणि 8 महिने तुळवून काढलं. मी कुठली गोष्ट घेतली की साधी ठेवत नाही. आणि त्यानंतर मी जिथे जिथे सेमिनार्स दिले, न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, शेकडो वेळेला, त्या ठिकाणी मला लक्षात आलं, म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 80व्या मजल्यावरती मी जेव्हा 10 मिलियनचं कॉन्ट्रॅक्ट साईन करत लक्षात आलं की त्यावेळी मी IITत जे केलं होतं ते आता मला कामी येते. मला असं वाटतं की मला एक भाषेचा अभिमान असतो जो मला आहे. नक्की मला मराठी प्रचंड आवडते, पण इंग्रजी अस्खलित बोलता आलं पाहिजे. आणि त्याचं एक लक्षण सांगतो, इंग्रजी अस्खलित म्हणजे काय. कित्येक माणसं मराठीत विचार करतात, डोक्यात ट्रान्सलेट करतात आणि बोलतात. चूक खुली मारायचं. तुमचं थिंकिंग आणि आर्टिक्युलेशन इंग्लिशमध्ये जेव्हा होतं, तुम्ही इंग्लिशमध्ये, मला मराठी लिहिताना ऍक्च्युली मला सगळं रिडिंग आणि आर्टिक्युलेशन इंग्लिशमध्ये होतं. मला ट्रान्सलेट करून लिहावं लागतं खरं म्हणजे. कारण गेले 30-40 वर्ष इतकी अंगवळणी पडणं झालं म्हणतात की सवय झालेली आहे. ही सवय होणं आणि तासन तास तुम्ही इंग्रजीतनं कॉन्व्हर्स करू शकण्याची ॲबिलिटी निर्माण होणं हे महत्वाचं. ट्रान्सलेशन नाही. ट्रान्सलेशन करून तुम्ही इंग्रजी बोलत असाल तर ते चूक आहे. ती चूक आहे म्हणजे तुमची ॲबिलिटी एवढी गेली पाहिजे, तुम्ही अस्खलित उत्कृष्ट बोलू शकला पाहिजे. तर मला असं वाटतं की टीमवर्क, उत्तम कम्युनिकेशन, म्हणजे नुसतं स्टेज फ्राईट असणं हा भाग. आणखी आपण इंग्रजीवरनं सांगतो, मी एकदा ह्युस्टनला गेलो होतो आणि ह्युस्टन मी अशी माणसं माझी बऱ्याच ठिकाणी अमेरिकेत असायची. तर दर महिन्याला गेल्यानंतर कुठेतरी मला जेवायला बोलवायचं. ह्युस्टनला गेलो असताना
एकदा असं दादरचं एक जोडपं होतं आणि मला गाण्याची आवड असल्यामुळे माझा एक नियम होता की ऑफिस टाईममध्ये इंग्रजीतच बोलायचं, पण त्यानंतर मात्र कुठल्याही भाषेत जे कळेल तर त्यांच्याशी मी गाण्यावर किशोर आमोणकर, भीमसेन जोशी वगैरे आमच्या गप्पा चालायच्या. पण त्यांना अमेरिकेला गेल्यानंतर त्या जोडप्याला वाटलं की आता आपल्याला इंग्रजीतनंच बोललं पाहिजे, कारण अमेरिकेत होता. पण ठीक आहे, इंग्रजीतनं बोलायला मला काही प्रॉब्लेम नाही. मग जेवायला बसलो तर त्यांनी जेवायलाच बोलवलं होतं आणि त्यांना म्हणायचं होतं की लाजू नका, व्यवस्थित जेवा. तर ती बाई आतनं आली आणि आतनं येऊन भराभर मिस्टर गडबल इट शेमलेसली. आणि मला त्या बाईचं इतकं कौतुक वाटलं की त्या बाईला माझा स्वभाव इतक्या लवकर कसा कळला. म्हणजे भयंकर हुशार ती बाई असली पाहिजे असं मला वाटायला लागलं. पण थोडक्यात म्हणजे इंग्रजी चांगलं पाहिजे आणि उत्तम पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगली पाहिजे. जनरली मी बघितलं की स्टेज करेज ज्याला नसतं तो मनुष्य साधारण भयंकर भीत येतो. मला फार आनंदाची गोष्ट असते सगळी मंडळी आली ना तिथले बरेच लोक चांगलं बोलले, एक वाक्य जरी बोलले तरी स्टेज करेज चांगलं होतं. त्याचं ते जर का नसेल तर भयंकर घाबरत येतात मंडळी. यांच्या संबंध क्राऊडमध्ये एक कुठला तरी मनुष्य त्यातल्या कमी शत्रुत्व दाखवणारा असं त्याच्याकडे, आणि त्याच्याकडे सगळं जे काय बोलायचं ते बोलून पटकन निघून जातं. तसं न करता सगळीकडे बघत शांतपणे, आणि हा जो प्रकार म्हणजे बोलणं आणि कम्युनिकेटिव्ह असणं, पर्झ्वेसिव्ह असणं, इंग्रजी चांगलं असणं, टीमवर्क असणं, प्लेझंट असणं, हा जो भाग आहे हा पर्सनॅलिटीतला भाग नसल्यामुळे महाराष्ट्रीयन मुलं मागे पडतात. आणि मला असं वाटतं की संध्या बऱ्याचशा आता मला वाटतं माधव आणि जोग साहेब आणखीन सांगतील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, पण मला वाटतं हे जर का आपण केलं तर आपल्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात संध्या मिळू शकतील आणि आपण याचा जरूर खोलवर विचार करावा असं मला वाटतं. धन्यवाद. श्रीयुत माधव शिरवळकर यांना इथे आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. मान्यवर, आणि आज पाऊस असूनही एवढ्या गर्दीने अतिशय गांभीर्याने अपेक्षांनी तुम्ही इथे आलेला आहात. जास्त वेळ न घालवता माझ्याकडे जे काही 4-5 कानमंत्र आहेत, मंत्र आणि तंत्र, ते मी तुम्हाला देणार आहे. पटकन जाऊन तिकडे बसणार आहे, कारण 2:30 वाजता एक नाटक सुरू होणार आहे इकडे आणि वेळ कमी आहे. मी तुम्हाला एक सांगतो की इथे जी चर्चा चाललेली आहे त्यावेळेला ती सगळी ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कुठून पदवीधर झालो. माझ्या ऑफिसमध्ये मी ज्यावेळेला कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून मला पाहिजेत म्हणून जाहिरात दिली रिक्रुटमेंटची, त्यावेळेला काही मंडळी आली, पण त्यांना पगार किती? 5,000, 6,000, 7,000. पण ड्रायव्हर म्हणून मी जाहिरात दिली की ड्रायव्हर पाहिजे, तर ड्रायव्हरला 8,000 पगार द्यायला लागतो. आपल्याकडे इकॉनॉमीमध्ये अशा पद्धतीने विचित्र, कॉम्प्युटर ऑपरेटर जो आहे, इंजिनियर नाही, कॉम्प्युटर ऑपरेटर जो ऑपरेट करतो, डीटीपी ऑपरेट करतो, आज त्याचा पगार हा 4, 5, 6 या रेंजमध्ये आहे आणि ड्रायव्हरचा पगार 7-8 अशा प्रकारचा आहे. तर त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची ज्याला आपण म्हणतो डिस्पॅरिटी ही समाजामध्ये झालेली आहे आणि आपल्या पदवीधरांमध्ये एक प्रकारचं त्या प्रकारचं एक नैराश्य म्हणा की एक डिप्रेशन त्या प्रकारचं आज आहे, ही फॅक्ट आहे. आता करिअर हा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला आपण अतिशय गंभीर असतो आणि त्याच वेळेला कन्फ्यूज पण असतो. मी 3-4 वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जर्नलिझम आणि आयटी शिकवतो आणि तिथे शिकवल्यानंतर ज्या वेळेला मी त्यांना सांगतो की करिअर या विषयावरती मी संपूर्ण लेक्चर घेणार आहे, त्यावेळेला जास्तीत जास्त उपस्थिती असते. कोणीच त्या लेक्चरला दांडी मारत नाही. इतर याला थोड्याफार ॲब्सेंटिझम असतो आणि त्यावेळेला जर विचारलं तर की मी कन्फ्यूज आहे, मी इथे जाऊ का मी तिथे जाऊ. आणि हा जो कन्फ्युजन आहे तो 2-3 कारणांसाठी आहे की मी काय आहे, म्हणजे मला नेमकी आवड कशाची आहे, मला काय जमेल, हा एक भाग असतो. दुसरा भाग असतो की काय केलं म्हणजे मला जास्त पैसे मिळतील, काय केलं म्हणजे माझं लाईफ सुकर होईल, हा दुसरा एक भाग डोक्यामध्ये असतो. आणि तिसरा भाग असा असतो की माझी आर्थिक परिस्थिती काय आहे, मी काय फी भरू शकेन, मला काय जमेल, मला परदेशी जायला जमेल का, मला तिथे ऍडमिशन मिळेल का, माझ्या ऍडमिशन मिळण्यासाठी मला
माझ्या ओळखी आहेत का वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित घेऊन पदवीधर हा थोडासा कन्फ्यूज असतो आणि त्याला काहीतरी कोणीतरी सांगावं की बाबा ये बस तू हा आहेस, तुझा जो अप्टिट्यूड आहे, तुला जे जमेल ना ते हे आहे आणि तू हे कर. मला आठवतं की ज्याला मी पहिल्यांदा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली त्याला साधारणतः असं असायचं की सायन्सला जायचं नाही कारण सायन्स फार अवघड आहे किंवा सायन्स पुढे इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं, मग त्याला इंटरला जास्त मार्क पाहिजेत वगैरे, त्यामुळे सायन्सला जायचं नाही, आर्ट्सला स्कोप नाही आणि म्हणून कॉमर्सला जायचं. अशा मोठ्या प्रमाणावरती लोक कॉमर्सला गेले आणि कॉमर्सला गेल्यानंतर तिथे विषय जेव्हा पाहिले तर म्हणजे बापरे हे शिकायचंय काय, आणि मग असे शिकत लोक बीकॉम होऊन गेले. तर आज आपण पदवीधर झाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो, आज बीएमएमच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे. बॅचलर ऑफ मास मीडिया मुलं जातात आतमध्ये करायला की बीए कॉमर्स आणि सायन्स ही रुळलेलीच जात आहे म्हणून आपण मास मीडियामध्ये जाऊ. प्रत्यक्षामध्ये तुम्ही मास मीडिया ज्या वेळेला करता, जर्नलिझम शिकता, पब्लिक रिलेशन शिकता, ऍडव्हर्टायझिंग शिकता, त्यावेळेला त्याच्यामध्ये किती अपॉर्च्युनिटीज आहेत याचा सर्व्हे आपण घेतलेला नसतो, आपल्याला मार्गदर्शन करणार कुणी नसतं. आणि मला हा जो कार्यक्रम आहे थोडा वेळ कमी आहे, नाही तर मी थोडंसं आणखी सविस्तराने बोललो असतो, पण मला डॉक्टर दीपक सावंतांचा